नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी देत आहोत. शिक्षक भरती व पवित्र पोर्टल अपडेट TIIT 2025 थर्ड टेट 2025. आता प्रस्ताव मंत्रालयात गेला आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि तरीही विद्यार्थी वारंवार विचारणा करत आहे की सर टेट 2025 केव्हा होईल, सेकंड फेज केव्हा होईल, थर्ड टेट केव्हा होईल. बघा, तर आत्ताच तयारीला लागणे हा मुद्दा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तत्पूर्वी आपण थर्ड टेटच्या तयारीसाठी 2025 गुरुजी बॅच 2.0 ही आपण लॉन्च केलेली आहे. आणि या वर्षातील सर्वात मोठी सूट या ठिकाणी दिलेली आहे. 95% प्लस ऑफ या बॅचमध्ये आपण देत आहोत. तर ह्या बॅचमधून तुम्हाला या वर्षातील सर्वात मोठी ऑफर आहे. कोर्स फी फक्त 999 रुपये ठेवलेली आहे. 999 रुपयात सर्व विषयांचे नियमित लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर तुम्हाला मिळतील. सोबत 50 टेस्ट पेपर, 200 प्रश्नांचे, 200 गुणांचे आणि 50 सोल्युशन पेपरसुद्धा मिळणार आहे. सर्व पुस्तके व संपूर्ण अभ्यास साहित्य बॅचसोबत मोफत मिळेल. TIITच्या IBPS पॅटर्ननुसार दररोज सराव पेपर होईल. सर्व घटक व उपघटकानुसार IBPS पॅटर्ननुसार नियमित सराव पेपर मिळेल. सर्व विषय लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आणि परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल. गेल्या शिक्षक भरतीमध्ये 1027 विद्यार्थी शिक्षक म्हणून आपल्या अकॅडमीचे रुजू झालेले आहे. तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव बघा, ही काय आहे तर ही न्यूज आहे, ही बातमी आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव बघा काय म्हणत आहे. राज्यात शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी टेट 3 घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून सुमारे 18,000 शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर पहिल्या टप्प्यात रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे. त्यानुसार पवित्र पोर्टलच्या संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यात पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये नवे शिक्षक उपलब्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार याकडे पात्रताधारकांचे लक्ष लागले आहे. पवित्र संकेतस्थळामार्फत होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीतील टेट पात्रता आवश्यक आहे. TET 2017च्या शासन निर्णयानुसार वर्षातून 2 वेळा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्याची तरतूद होती. तर 2019च्या शासन निर्णयानुसार आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेकडून शिक्षण आयुक्तालयामार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आयोजित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. तर आता बघा, इथे TETचा अंतिम निकाल लवकरच, हा मुद्दासुद्धा बातमीत आहे. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर महेश पालकर म्हणाले, शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. अंतिम निकाल येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येईल. तसेच अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आयोजित करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयामार्फत शासनाला सादर करण्यात आला आहे. आणि आता अलीकडे TETचा निकाल, अंतिम निकाल पण लागलेला आहे. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर परीक्षेबाबतची पुढील कार्यवाही करण्यात येईल असं ते सांगत आहे. आता बघा, TIITबद्दल आपण बोलतो म्हटलं तर तिसऱ्या टेट संदर्भात आयुक्त कार्यालयातून मंत्रालयात प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. मंत्रालयात जसाही प्रस्ताव मंजूर होईल तशी टेटची जाहिरात आणि परीक्षा दिनांक सगळं आपल्याला क्लिअर होईल. तिसरी टेट एप्रिल-मे महिन्यात होईल असं म्हणत आहे. बघा, पण जूनमध्ये वगैरे जाईल. जूनमध्ये पुढे सत्र सुरू होईल, त्यापूर्वी ही टेट होईल. साधारणतः त्याची 1.5 महिना अगोदर म्हणजे 45 दिवस अगोदर नोटिफिकेशन येईल. तिसरी टेट IBPS या कंपनीमार्फत घेण्याचे विचाराधीन आहे.
2017च्या शिक्षक भरती निवड यादी स्टेवरील याचिकेची सुनावणी पूर्ण झालेली असून निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. निकाल कधी लागेल याबद्दल निश्चित सांगता येत नाही. निकाल लागल्यानंतर 2017मधील निवड यादीतील मुलांचा नियुक्तीचा मार्ग मोकळा होईल. स्वप्रमाणित अर्जात बदल करण्यासाठी जाहिराती अपलोड झाल्यानंतर संधी दिली जाईल. सध्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित संस्था यांना 80% पदे भरण्यास परवानगी आहे. खाजगी अनुदानित संस्थांनी 350 जागांची नोंदणी पवित्र पोर्टलवर केलेली आहे. खाजगी अनुदानित संस्थांना 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे आणि ती आता मिळालेली आहे. त्यानंतर त्यांना रोस्टर मावककडून तपासून जाहिराती अपलोड करता येईल. 2022-23च्या संच मान्यतानुसार खाजगी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना रोस्टर मावककडून तपासून अपलोड करावे लागेल. स्थानिक स्वराज्य संस्था 7 जिल्ह्याचे रोस्टर मावककडून तपासून पूर्ण झाले आहे. इतर जिल्ह्यांचे रोस्टर तपासणी बाकी आहे. रोस्टर तपासणीनंतर राहिलेले जिल्हे पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करतील. सध्या अतिरिक्त शिक्षक समायोजन तसेच जिल्हा बदली सुरू असून रोस्टर तपासणीनंतर जर आंतरजिल्हा बदलीचा टप्पा ग्रामविकास विभागाने राबविल्यास शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्यात विलंब होऊ शकतो. शिक्षक भरती स्थानिक स्वराज्य संस्थाची 4000 ते 4500 पदांची होणे शक्य आहे. मित्रांनो, शासनाला जो प्रस्ताव आपल्या मंत्रालयातून पाठवण्यात आलेला आहे तर त्या प्रस्तावावर सही करण्यास काही सेकंदाचा वेळ लागेल. पण तेवढ्या कमी वेळेमध्ये अभ्यास होणार नाही आहे. म्हणून 38 निश्चित होईल का किंवा केव्हा होईल हे प्रश्न सारखे न विचारता आपण आपला अभ्यास सुरू करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण 38 2025 गुरुजी बॅच 2.0 घेऊन आलेलो आहे. फक्त 999 रुपयात 95% त्या ठिकाणी मी तुम्हाला ऑफ दिलेला आहे. तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. थँक्यू सो मच.